नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, बँक ऑफ बडोदामध्ये शिपाई या पदाची 10वी पास वरती नवीन पद भरती आलेली आहे। तर या नवीन पद भरतीविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। मित्रांनो, या पद भरतीविषयी सकाळीच आपण एक शॉर्ट नोटिफिकेशन आलं होतं, त्याच्यामध्ये देखील माहिती दिली होती। आता संपूर्ण नोटिफिकेशन जारी झालेले मित्रांनो, पद भरतीविषयी संपूर्ण माहिती आलेली आहे। तर ही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। तर बघा मित्रांनो, यामध्ये जर म्हटलं तर शिपाई हे पद असणारे मित्रांनो 10वी पास सर्व उमेदवार इथं अर्ज करू शकतात। ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जर म्हटलं तर आजपासून सुरुवात झालेली आहे मित्रांनो, आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 23/5/2025 पर्यंत तुम्ही इथं ऑनलाईन अर्ज सादर करू शकता। बाकीची आता डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊया। टोटल जर म्हटलं तर टोटल जागा असणार आहे 500 जागा मित्रांनो, आणि यातील जर म्हटलं तर महाराष्ट्रासाठी इथं जागा दिलेल्या आहेत। प्रत्येक कॅटेगरीनुसार इथं जागा दिलेल्या आहेत, ज्या की तुम्ही स्क्रीनवरती इथं वरती बघू शकता। आपल्याला याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे किंवा आपल्याला हे जे PDF आहे टेलिग्राम चॅनलवरती टाकून देतोय, तिथून संपूर्ण माहिती तुम्ही मिळवू शकता। 10वी पास सर्व उमेदवार या पदभरतीसाठी इथं अर्ज करू शकता। इथे कॅटेगरीनुसार इथं जागा दिलेल्या आहेत, आणि महाराष्ट्रासाठी कुठं किती जागा आहेत, कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत, संपूर्ण काय माहिती इथे तुम्हाला बघण्यासाठी भेटून जाईल। टोटल जर म्हटलं तर ऑल इंडियासाठी ही पदभरती आहे मित्रांनो। महाराष्ट्रासाठी सेपरेट जागा आहेत, आणि त्या महाराष्ट्राच्याच विद्यार्थ्यांसाठी दिल्या जातील मित्रांनो। तर महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी देखील ही चांगली संधी असणार आहे। ऑल इंडिया भरती आहे, परंतु प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळ्या जागा दिलेल्या बघण्यासाठी भेटत आहे। ठीक आहे, तर आपल्याला संपूर्ण माहिती इथं जाणून घ्यायची आहे। PDF मध्ये आपल्याला आपल्या कॅटेगरीच्या किती जागा आहेत ते जाणून घ्यायचं आहे। PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल। बाकीची इतर माहिती आपण जाणून घेऊयात। तर बघा मित्रांनो, टोटल आपल्याला 500 जागा बघण्यासाठी भेटलेल्या आहेत। शैक्षणिक पात्रता जर म्हटलं तर कमीत कमी 10वी पास इथं असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो। आणि याच सोबत जर म्हटलं तर आपल्याला मराठी हिंदी ज्या लँग्वेज आहेत त्यांची माहिती इथं असणं गरजेचं असणार आहे, जे की आपल्याला लिहिता वाचता बोलता येणं गरजेचं असणार आहे। पुढे जर म्हटलं तर पुढे बघा आपल्याला पेमेंट विषयी इथं माहिती दिलेलं आहे मित्रांनो। इथं जर म्हटलं तर पदाचं नाव जर म्हटलं तर ऑफिस असिस्टंट पद असणार आहे मित्रांनो, पिओनचं पद असणार आहे, शिपाईचं पद असणार आहे मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या। यामध्ये जर म्हटलं तर पेमेंट देखील आपल्याला चांगल्या पद्धतीने असणार आहे मित्रांनो। यामध्ये आपल्याला स्टेप बाय स्टेप पेमेंट आपल्या इथं वाढत जाणार आहे मित्रांनो, टाइम टू टाइम। आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर आपलं जे बेसिक पेमेंट दिलेलं आहे 19,500 हे स्टार्टिंग पेमेंट दिलेलं आहे मित्रांनो। आणि याच्यामध्ये इतर महागाई भत्ते, इतर देय भत्त्यांचा देखील समावेश असतो। म्हणजे तुमचं स्टार्टिंग पेमेंट 25 ते 26,000च्या दरम्यानमध्ये असणार आहे मित्रांनो। तर पेमेंट देखील चांगलं असणार आहे, काही हरकत नाही मित्रांनो। आणि हे पेमेंट तुम्हाला आरामशीर 60+ जाणार आहे मित्रांनो, त्याच्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही। शिपाईच्या पदानुसार जर विचार केला तर पेमेंट तुम्हाला चांगलं बघण्यासाठी भेटणार आहे। त्याचसोबत जे पण आपल्याला मागे बाकीच्या ज्या पेमेंट सोबत इतर ज्या फॅसिलिटी असतात ते देखील भेटणार आहेत, त्याच्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे। पुढे जर म्हटलं तर आपल्याला कसं अप्लाय करायचं, आपल्याला शैक्षणिक पात्रता त्याचसोबत आपल्याला इतर पात्रता काय ठेवलेली आहे याच्याबद्दल माहिती दिलेली आहे। ठीक आहे, आता पात्रतेविषयी माहिती इथं जाणून घेतली। सर्वप्रथम शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास इथं असणं गरजेचं असणार आहे। पुढे जर म्हटलं तर वयाची अट कमीत कमी इथं 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 26 वर्षापर्यंत तुम्ही इथं अर्ज करू शकतात। आपलं वय केव्हापासून कॅल्क्युलेट केलं जाईल याच्याविषयी देखील माहिती दिलेली मित्रांनो। सोबत पुढे जर म्हटलं तर SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी इथं 3 आणि 5 वर्षाची इथं सूट असणार आहे। ठीक आहे, आता यामध्ये जर बघा इथं जर म्हटलं तर SC कॅटेगरीसाठी आणि त्यासोबत ST कॅटेगरीसाठी 5 वर्षाची सूट आहे, म्हणजे ते 31 वर्षापर्यंत इथं अर्ज करू शकतात। आणि बाकी जर म्हटलं तर OBC साठी 3 वर्षाची सूट आहे, आणि इतर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आरक्षणानुसार ज्या सूट असतात गव्हर्नमेंटच्या नोकरीसाठी ज्या टाईपचं, त्याच टाईपच्या इथं सूट आपल्याला वयामध्ये बघण्यासाठी भेटलेल्या आहेत। खुला प्रवर्गासाठी जर म्हटलं तर 18 ते 18 आणि जास्तीत जास्त 26 वर्षापर्यंत इथं ते अर्ज करू शकतात। बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी इथं सूट देखील आपल्याला बघण्यासाठी भेटलेली आहे। तर बघा पुढे इतर माहिती आपण जाणून घेऊयात। इथं आरक्षणाबद्दल इथं माहिती दिली आहे, काय डॉक्युमेंट दिलेले आहेत याच्याबद्दल इथं काय महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। आजपासून इथं ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो, आणि तुम्ही इथं ऑनलाईन अर्ज भरू शकता। ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याच्यावरती देखील आपण लवकरच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत। पुन्हा जर म्हटलं तर आपल्याला एज्युकेशनल क्वालिफिकेशन विषयी माहिती दिली आहे, कमीत कमी 10वी पास असणं गरजेचं असणार आहे। त्यानंतर पुढे जर म्हटलं तर पुढे बघा आपल्याला इथं बघा आपल्याला परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे, सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे।
तर यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला सर्वप्रथम सिलेक्शन प्रोसेस जर म्हटलं तर आपली इथं ऑनलाईन एक्झाम होणार आहे मित्रांनो, ती पास केली ती डायरेक्टली आपलं मेरिट लागणार आहे मित्रांनो. ठीक आहे, यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला टोटल जर म्हटलं तर आपल्याला बघा कोणकोणत्या विषयांवरती प्रश्न विचारले जातील याच्यावरती देखील माहिती इथं दिलेली मित्रांनो. तर बघा यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला इंग्लिशवरती 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी. त्यानंतर आपल्याला GK GS वरती 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी. त्याचसोबत आपल्याला मॅथवरती 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी. रिझनिंगवरती 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी. टोटल जर म्हटलं तर आपल्याला 100 प्रश्न विचारले जातील 100 गुणांसाठी असणार आहे मित्रांनो. हे 25 प्रश्न सोडवण्यासाठी 20 मिनिटाचा कालावधी असणार आहे मित्रांनो. टोटल 80 मिनिटामध्ये आपल्याला 100 प्रश्न सोडवायचे आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. टाईम तुम्हाला इथं कमी असणार आहे, ही देखील गोष्ट लक्षात असणं गरजेचं असणार आहे. बाकी जर म्हटलं तर आपल्याला इथं बघा बाकीची सर्व माहिती दिलेली आहे मित्रांनो, जी की आपण हे PDF डाउनलोड करून इथं वाचू शकता. पुढे जर म्हटलं तर आपल्याला बघा रॉंग आन्सरसाठी इथं निगेटिव्ह मार्किंग वगैरे असणार आहे, याच्याबद्दल देखील माहिती दिलेली आहे. 0.25 म्हणजेच आपल्याला 1/4 या रेशोमध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे मित्रांनो. एक प्रश्न बरोबर आला तर 1 मार्क आपल्याला भेटणार, एक चुकला तर 0.25 मार्क मायनस होणार. म्हणजे 4 प्रश्न चुकले तर आपला एक जो मार्क आहे तो मायनस होणार आहे मित्रांनो, हे देखील लक्षात ठेवा. ठीक आहे, बाकी जर म्हटलं तर आपल्याला बघा बाकीची माहिती इथे दिलेली आहे. तर इथं आपल्याला कट ऑफ कसं लागणार आहे याच्याबद्दल माहिती दिली आहे. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेसविषयी माहिती दिली आहे. जी पण महत्त्वाची माहिती होती ती मी तुम्हाला एवढीच्या माध्यमाने सांगून घेतलेली आहे मित्रांनो. पुढे जर म्हटलं तर डॉक्युमेंटविषयी माहिती दिलेली आहे. ठीक आहे, डॉक्युमेंट झाल्यानंतर पुढे आपल्याला इतर काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानंतर अप्लाय कसं करायचं, आपल्याला करण्यासाठी कसं ऑप्शन आहे, कोणती लिंक आहे, याच्याबद्दल इथं माहिती दिली आहे. ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे याच्यावरती लवकरच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे मित्रांनो. पुढे त्यानंतर बघा पेमेंट फी याच्याबद्दल इथं खाली माहिती दिलेली मित्रांनो, जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. ठीक आहे, त्यानंतर इथे बघा आपल्याला पेमेंट फी जर म्हटलं तर इथे आपल्याला अजून तो उल्लेख झालेला नाही आहे. ऑनलाईन मोडनी इथं पेमेंट करायचं आहे एवढं म्हटलेलं आहे मित्रांनो. इथं ऑनलाईन पेमेंट किती असणार आहे याच्याबद्दल जर म्हटलं तर खाली माहिती दिलेली असेल ती देखील आपण जाणून घेऊयात. ठीक आहे, तर बघा इथं आपल्याला थोडंसं खाली आल्यानंतर इतर बाकीची माहिती दिली आहे. बाकी जर म्हटलं तर कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे, त्यांचं स्वरूप काय असणार आहे, आपल्याला किती साईजमध्ये ते अपलोड करायची याच्याबद्दल देखील माहिती दिलेली आहे. तर ऑनलाईन फॉर्म भरताना ही सर्व माहिती आपण तशी बघणारच आहोत, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. ठीक आहे, तर बघा बाकीचे काय महत्त्वाचे खाली फॉर्म दिलेले आहेत. तर जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल तेव्हा हे तुम्हाला फॉर्म इथं लागणार आहेत मित्रांनो. वेळोवेळी ते अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे, तर अशा प्रकारची ही नवीन शिपाई या पदासाठी नवीन पद भरती आलेली मित्रांनो. तर या देखील पदभरतीचा तुम्ही लाभ घेऊ शकता मित्रांनो. महाराष्ट्रासाठी सेपरेट जागा आपल्याला बघण्यासाठी भेटलेल्या आहेत, तर याच्यासाठी देखील तुम्ही इथं ऑनलाईन अर्ज करू शकता. बाकी काय महत्त्वाच्या आपल्याला गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, तर जे की तुम्ही इथं वाचू शकता. फॉर्म भरताना हे आपल्याला महत्त्वाच्या लक्षात ठेवायचे आहेत मित्रांनो. फॉर्म कसा भरायचा याच्याबद्दल देखील आपल्याला संपूर्ण काय अपडेट दिलेले आहे मित्रांनो. हे व्यवस्थित तुम्ही वाचून घ्या. तर बघा इथे आपल्याला फी किती असणार आहे याच्याविषयी देखील माहिती दिलेली आहे मित्रांनो. जनरल EWS OBC या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी खुला प्रवर्गासाठी इथं 600 रुपये फीज असणार आहे. आणि SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅन. ठीक आहे, महिलांसाठी इथं जर म्हटलं तर सर्व कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी जर म्हटलं तर महिलांसाठी इथं या उमेदवारांसाठी 100 रुपये फी असणार आहे. म्हणजे खुला प्रवर्ग OBC आणि EWS आपल्याला विद्यार्थ्यांसाठी 600 रुपये फीज ठेवलेली आहे. आणि SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅनसाठी महिलांसाठी इथं 100 रुपये फीज ठेवण्यात आलेली आहे मित्रांनो. ठीक आहे, तर अशा प्रकारचे इथं पेमेंट इथं ठेवलेले मित्रांनो. ऑनलाईन परीक्षा फी एवढी ठेवलेली आहे, तर फी जास्त नाही आहे. फक्त जर म्हटलं तर जनरल OBC विद्यार्थ्यांना इथं थोडीशी जास्त आपल्याला फी ठेवलेली बघण्यासाठी भेटलेली मित्रांनो. अदरवाईज सर्व विद्यार्थ्यांना या देखील पदभरतीची इथं तयारी करायला हरकत नाही मित्रांनो. फॉर्म भरून तुम्ही बाकीच्या भरत्यांची जरी तयारी करत असाल तर इकडेही जरी फॉर्म भरला तरी काय हरकत नाही मित्रांनो. पेपर देऊन या, सिलेक्शन झालं तर चांगली गोष्ट आहे मित्रांनो. पेमेंट वगैरे चांगलं आहे, शिपायचं पद आहे मित्रांनो. ठीक आहे, तर अशा प्रकारचं हे पद आहे मित्रांनो. या पदासाठी पदभरती आलेली आहे, संपूर्ण माहिती दिलेली आहे. अदरवाईज ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा, इतर सर्व अपडेट पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. जी बिल येते तिलाही क्लिक करा. PDF मिळवायचा असेल तर आपल्या YBD अकॅडमी नावाच्या टेलिग्रामला जॉईन व्हा, तिथे तुम्हाला ऑफिशियल नोटिफिकेशन भेटून जाईल. तर चला भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.